हॅलो फ्रेंड्स, मी मीनाक्षी निथडे. माझ्या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. आज बनवूया आपण कोणतेही मसाले न भाजता आणि कोणतेही मसाले न टाकता लाल भोपळ्याची हिरवी भाजी बनवूया. खूप टेस्टी बनते आणि चमचमीत सुद्धा बनते आणि डब्याला द्यायला सुद्धा खूप छान आहे. बनवूया कच्च्या हिरव्या मिरचीची भाजी. चला तर मग बनवायला सुरुवात करूया. इथे मी अर्धा किलो भोपळा घेतलेला आहे. हिरव्या पाटीचा आहे तो. याला आपण कट करून घेऊया आणि याची साल सुद्धा काढून घेणार आहे आणि नंतर त्याचे बी सुद्धा काढून घेऊया आणि त्याला मोठ्या मोठ्या पीस मध्ये कट करून घेऊया. छोटे पीस जर केले तर आपली भाजी जास्त शिजून जाते, त्यामुळे मोठेच ठेवायचे आहे. यामध्ये पाणी टाकून धुवून घेऊया. नंतर आपण कोवड्यासाठी लागणारी पेस्ट तयार करूया. आपण हिरवी भाजी करणार आहे तर हिरवंच सर्व काही टाकणार आहे. 5-6 हिरवी मिरची घेतलेली आहे मी तोडून आणि सांबार खूप सारा घेतलेला आहे. हिरवी बनवायची आहे तर लसूण घेतलेला आहे 10-12 पाकड्या. 1 इंच आलं घेतलेलं आहे. 1 टेबलस्पून जिरं घेतलेलं आहे. सोप घेतलेले अर्धा टेबलस्पून आणि धने 1 टेबलस्पून. याची पेस्ट करून घेऊया. टमाटर टाकायचे विसरले होते मी, तर टमाटर टाकून घेऊया. आणखीन बारीक करून घेऊया. झालेली आहे पेस्ट. डब्यामध्ये काढून घेतलेली आहे मी. तर गॅसवर कढई ठेवलेली आहे. त्यामध्ये 2 माप तेल टाकूया. तेल छान गरम झाल्यावर आपण मोहरी, हिंग तडतडल्यानंतर आपण कांदा टाकूया. 1 कांदा घेतलेला आहे मी. कांदा छान परतून घेऊया गुलाबी होईपर्यंत. त्यामध्ये थोडंसं मीठ टाकलेलं आहे. मिठामुळे लवकर कांदा भाजते आपला. कांदा गुलाबी झाल्यानंतर आपण पेस्ट टाकूया. तुम्हाला वाटेल ही पेस्ट खूप सारी टाकलेली आहे, पण यामध्ये टमाटर खूप सारे एकत्र वाटलेले आहे, त्यामुळे तिखट होणार नाही. छान भाजून घेऊया तेल सुटेपर्यंत. बघा छान तेल सुटलेलं आहे. भोपळा टाकून घेऊया आपण आणि छान मिक्स करून घेऊया. झालेले मिक्स. तर यामध्ये आपण थोडंसं पाणी टाकूया, जेणेकरून आपला मसाला जळणार नाही आणि कोळं सुद्धा छान सॉफ्ट होईल. पाणी टाकल्यावर मिक्स करायचं आणि यावरती आपण झाकण ठेवून 10 मिनिटे शिजवून घेऊया. बघूया झालेलं आहे का. वाव, किती छान तेल सुटलेलं आहे आपल्या कोवड्याच्या भाजीला. खूप छान झालेली आहे लाल भोपळ्याची हिरवी भाजी. खूप टेस्टी लागते आणि चवदार सुद्धा लागते. आपण यामध्ये सर्व कच्चं वाटलेलं आहे म्हणून खूप छान लागते ही भाजी. तर एकदा करून बघा. कोथिंबीर टाकलेली आहे मी. सर्विंग प्लेटमध्ये आपण काढून घेऊया. खूप छान झालेली आहे भाजी. एकदा करून बघा लाल भोपळ्याची हिरवी भाजी. कशी वाटली ते मला नक्की कळवा. माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू वॉचिंग फॉर व्हिडिओ.